आमदार निलेश राणे यांनी मालवण नगरपालिकेत विविध विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि नाट्यगृह तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर आणि नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते। 12.5 कोटी रुपये नगर विकास खात्यातून आपल्याला नाही काय ते इम्प्लिमेंट होते काय आपल्याला त्याचं मिळालं, पण त्याचं रूपांतर हे शहराच्या विकासासाठी झालं पाहिजे। हे काय मला शाबासकी नको आहे, शहर चांगलं दिसलं, शहराला त्याचा उपयोग झाला तर मला त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे। तर ह्या 12.5 कोटीपैकी आपल्याला काय काय त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येईल हे आपल्याला एकदा विचार करून या 12.5 कोटीचं वाटप केलं पाहिजे। मला असं वाटतं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची इमारत ही सध्या नुसते रस्ते वगैरे हा भाग वेगळा झाला। संपूर्ण रस्त्याचं जरी तुम्ही जाळं कव्हर केलं तरी मला वाटतं रस्ते गटार वगैरे सगळं कव्हर केलं तरी 5-7 कोटीच्या वर मला वाटत नाही तुम्हाला ते पैसे लागतील म्हणून। तर हे बाकीचे जे काही 5-6 कोटी आहे, ऑलरेडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला 5 कोटी रुपये आलेले आहेत, 4 कोटी आलेले आहेत। तर हे 5 कोटी ह्याच्यातले जर तुम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये डायव्हर्ट केले तर एक पूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, दर्जेदार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला मिळू शकतं। एक पूर्ण इमारत आणि ती पूर्ण फॅसिलिटी आपल्याला मिळू शकतं। तर त्याच्यावरती लक्ष द्या। नुसतं नगराध्यक्ष मॅडम रस्ते गटार वगैरे हे ठीक आहे, झालं पाहिजे, 5-6 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो, पण त्याच्यावरती जे काही हातात पैसे ते आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी वापरा। आणि त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनमुळे आपले भरपूर हे होत आहे। लँड ॲक्विजिशनमुळे आपले भरपूर प्रकल्प आहे। नमो गार्डनचा प्रकल्प आम्ही काल इकडे त्याचं भूमिपूजन केलं।